या तीन कारणामुळे कांद्याचे दर 5 जुलैनंतर होणार 4,000 रुपये पार. तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठं आनंदाचं वातावरण. शेतकरी बंधूंनो, आपण जर का पाहिलं तर सध्या शेतकऱ्यांच्या चाळीमध्ये साठवलेला कांदा आहे आणि तो कांदा शेतकरी विकण्यासाठी बाजारामध्ये आणत आहे. आणि या शेतकऱ्यांसाठी पुढील जे काही दिवस आहेत ते करो या मरो सारखे त्या ठिकाणी असणार आहे, कारण सध्या बाजार हा 3,000 रुपयांच्या आसपास फिरतोय. पण 5 जुलैनंतर कांद्याच्या बाजारामध्ये अशी काय उलथापालथ होणार आहे ज्याची कल्पनाही देखील शेतकरी वर्गाने केली नसेल. सध्या लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, या ठिकाणी चांगले बाजारभाव आहेत, परंतु 5 जुलै हीच खरीच महत्त्वाची तारीख त्या ठिकाणी मानली जाते. कारण मित्रांनो, मान्सूनचा वाढलेला जोर असेल, हवेतील दमटपणा असेल, कांदा सडण्याचा वाढलेला धोका असेल आणि परराज्यातून महाराष्ट्राच्या कांद्याला अचानक आलेली अभूतपूर्व मागणी असेल, हेच ते मुख्य घटक आहे जे कांद्याच्या मार्केट एका रात्रीत त्या ठिकाणी बदलू शकतं. मग 5 जुलैनंतर कांदा थेट 4,000 रुपये जाणार का, की व्यापारी जे काय आहे ते भाव पाडणार? तुमचा एक चुकीचा निर्णय वर्षभराची जी काही मेहनत आहे ती पाण्यात त्या ठिकाणी घालू शकतो. म्हणूनच नेमका कधी आणि कसा कांदा बाजारात आणायचा याचा संपूर्ण अचूक पक्का रिपोर्ट पुढच्या 5 मिनिटात त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला आताच लाईक करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा आणि डोळ्याचं तेल घालून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. शेतकरी बंधूंनो, कांद्याचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा यासोबतच कांद्याची लागवड असेल, कांद्याची निर्यात असेल, या सर्वच घटकांवर त्या ठिकाणी अवलंबून असतात. कांद्याच्या बाजारभावानं सध्या बाजारामध्ये चांगली तेजी पकडली आणि बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याला 2500 ते 3200 रुपयापर्यंत त्या ठिकाणी टॉप बाजारभाव मिळतोय. परंतु आता सगळ्या नजर लागल्यात ती तारीख म्हणजे 5 जुलै. आता 5 जुलैनंतर कांद्याचे बाजारभाव असेच तेजीत राहणार की बाजारामध्ये मोठी घसरण येणार? जर तुम्ही कांदा उत्पादक असाल आणि तुम्ही कांदा जर का साठवून ठेवलं जर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. मित्रांनो, सध्या जुलैच्या सुरुवातीला आपण पाहिलं की जरा बाजारामध्ये कांद्याची आवक सध्याला स्थिर आहे. चांगल्या क्वालिटीच्या म्हणजे डबल पट्टीचा जो काही कांदा आहे, चांगल्या वाळलेला कांद्याला व्यापारी त्या ठिकाणी आवर्जून पसंती देत आहे. नाशिक पट्ट्यामध्ये सरासरी 2200 ते 2600 रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी बाजारभाव फिरतोय. परंतु काही ठिकाणी चांगल्या मालाला 3,000 रुपयांचा बाजारभाव देखील त्या ठिकाणी मिळताना दिसत आहे. परंतु 5 जुलै उजाडताना हवामान आणि बाजाराच्या गणितात देखील मोठे त्या ठिकाणी बदल होणार आहे. तर नेमके कोणते घटक या कांद्याला भाव वाढवून देण्यासाठी कारणीभूत आहे ते देखील आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये पहिला जो काही घटक आहे तो म्हणजे पावसाळा आणि दमट हवामान. आता मान्सूनचा जो काही पाऊस आहे तो सध्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी बरसत आहे. यामुळे हवेचा दमटपणा वाढला आहे. ज्या शेतकऱ्यांनी कांदा चाळीमध्ये साठवला आहे तर कांदा साठण्याचं प्रमाण आणि कांद्याला कोंब येण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढू शकतं. म्हणजे 5 जुलैनंतर बाजारामध्ये उत्कृष्ट क्वालिटीचा कांदा हा त्या ठिकाणी कमी येईल आणि ज्यांच्याकडे चांगला माल असेल त्या कांद्याला व्यापारी चढ्या भावाने त्या ठिकाणी खरेदी करतील. दुसरा मुद्दा म्हणजे सध्या शेतकरी बांधव खरीप पिकांच्या पेरणीमध्ये आणि शेतीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. 5 जुलैनंतर शेतीची कामे आणखी गतीने त्या ठिकाणी सुरू राहतील. यामुळे शेतकरी कांदा बाजारात आणणं थोडे त्या ठिकाणी थांबवतील आणि बाजारामध्ये आवक कमी झाली की याचा थेट परिणाम त्या ठिकाणी बाजारभावावर होईल. तिसरा अत्यंत महत्त्वाचा घटक आणि परराज्यातील जी काही मागणी आहे, दक्षिण भारतामध्ये विशेषतः कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये स्थानिक कांद्याची आवक ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्याशिवाय त्या ठिकाणी सुरू होत नाही. तोपर्यंत संपूर्ण देशाची भीसी महाराष्ट्राच्या उन्हाळ कांद्यावर त्या ठिकाणी असणार आहे. सध्या कोइंबतूर असेल, बेंगळूर असेल, केरळच्या बाजारपेठेमध्ये महाराष्ट्राच्या कांद्याला मोठी मागणी आहे, जी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आणखी वाढण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. येथील चौथा आणि महत्त्वाचा जो काही घटक आहे तो म्हणजे देशांतर्गत बाजारपेठ मजबूत ठेवण्यासाठी आणि शेजारील देशामध्ये होणाऱ्या निर्यातीमुळे कांद्याला एक भक्कम बेस त्या ठिकाणी मिळाला आहे. जुलै महिन्यात जर आंतरराष्ट्रीय पातळीवरती मागणी जर अशीच राहिली तर कांदा दर हे त्या ठिकाणी 4,000 रुपये देखील त्या ठिकाणी पार करू शकतात. तसंच शेतकरी मित्रांनो, या सर्व घटकांचा सखोल जर अभ्यास जर आपण केला तर 5 जुलैनंतर कांद्याच्या बाजारभावामध्ये घसरण होण्याची शक्यता ही खूपच कमी आहे. उलट बाजारभाव हे स्थिर राहून सरासरी 2300 ते 2800 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी राहतील. चांगल्या दर्जेदार कांद्याला 3,000 ते 3500 रुपयापर्यंत त्या ठिकाणी बाजारभाव हा मिळू शकतो. जरी त्या ठिकाणी शेतकरी बाजारामध्ये कांदा आणण्याच्या जर तयारीत जर असतील तर शेतकऱ्यांनी या गोष्टीचा सर्व अंदाज घेणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यामुळे आमचा तुम्हाला त्या ठिकाणी एकच सल्ला राहील, बाजारामध्ये एकदम गर्दी करू नका. तुमचा कांदा चाळीत कसा आहे ते तपासा. जर कांदा खराब होत असेल तर बाजारामध्ये काढा. चांगला जर असेल तर टप्प्याटप्प्याने बाजारामध्ये त्या ठिकाणी आणण्यासाठी तो आणा आणि त्याची विक्री करा, जेणेकरून तुम्हाला सरासरी चांगला भाव हा त्या ठिकाणी मिळून जाईल.